हे ब्लॉकेज आहेत, नसा ब्लॉक झाले आहेत, व्हेरिकोज वेन्स आले आहेत किंवा काय, हे कशामुळे होतं माहिती आहे तुम्हाला? ब्लॉकेजेस का आहेत? शरीर त्रस्त आहे, मसल्स चांगले नाही आहे. काय झालंय बरं? पहिली गोष्ट म्हणजे आराम वाढला, कष्ट कमी झालं. बसायला खुर्ची, जेवायला खुर्ची, जेवायला बसतात खुर्ची बसून जेवतात. अहो त्याला सुद्धा खुर्ची, ते सुद्धा खाली बसायचं बंद झालंय. आताच्या मुलांना खाली बसता येत नाही. आम्ही जसं बसू शकतोय ना तसं नाहीच बसता येत. गुडघेदुखीचा त्रास वाढला घरात फरशी आल्यामुळं. हे लक्षात घ्या, सारवलेली घरं होती, कुठं होता गुडघेदुखीचा त्रास? जशी फरशी आली तसं बघा की त्याच्यावर असं बगळ्यासारखं चालत जातात हळूहळू. पाणीला पडलं, कुठं काय घसरलं, कुबा मोडला तर काय करायचं म्हणून. चाल बदलली लोकांची. मुलींची तरी हल्ली, माफ करा बरं का, हल्ली मुलींची तरी जीन्स आल्यापासून तरी काय बघायलाच नको. कुठंतरी खरंच की मैदानात निघाल्यासारखं असतंय, असं रेसलर असल्यासारखं. अहो काय चाललंय? हरणीची चाल गेली, यांची कावळ्याची चाल सुरू झाली जीन्समुळे. नाही असावं, सुंदर दिसतंय घाला, पण आपली भारतीय संस्कृतीने संस्कार सुद्धा विसरू नका, खूप महत्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर आयुर्वेद सुद्धा अजिबात विसरू नका. मी पाया पडतो सगळ्यांची. सगळं दिलेलं आहे तुम्हाला आयुर्वेदाला, तुमच्या घरात दिलेलं आहे. सगळ्यात मोठं मेडिकल कुठं असेल तर तुमच्या घरामध्ये तुमचं स्वयंपाकघर आहे. तुम्हाला माहिती आहे का दालचिनी कशासाठी आहे? आपण फक्त काय म्हणतो खमंग वास येण्यासाठी, याच्यासाठी. दालचिनी पोट प्लेन ठेवते, माहिती आहे का? पोटावरती चरबी वाढू देत नाही दालचिनी. दालचिनीचा तुकडा, ज्यांना पोट मोठा आहे, कमी करायचा आहे, तर त्यांनी दालचिनीचा तुकडा एवढा छोटासा घ्यायचा, थोडा 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 खाऊन संपवायचा. 1 दिवस आड करायचं. हे रोज केलं तरी चालेल, पण 1 दिवस आड केला तर पोटाला 1 दिवस रेस्ट मिळते, दुसऱ्या दिवशी परत घेता येतं. 1 दिवस रेस्ट मिळते. अल्टरनेट डे जर तुम्ही केला तर तुम्हाला बघा बऱ्यापैकी हे पोट कमी होतं, प्लेन होतं. करून बघा. थोडासा व्यायामाचा त्याला जोड द्या, अजून तुम्हाला फास्ट रिझल्ट येतील त्याचे. लवंग कशासाठी असते माहिती आहे तुम्हाला? ते पण खमंग गाव घालतंय स्वयंपाकात म्हणून आपण घालायचं. अहो लवंग जर तुमचे दात मजबूत राहतात, हिरड्या मजबूत राहतात लवंग असल्यामुळे स्वयंपाकात. हे लक्षात घ्या. त्याच्यावरचं जे लवंग असतं त्याच्यावरती ऑइल सारखं असतं बघा, ते आपल्या हिरड्यांवरती लेअर तयार करतं. लवंग तेल हिरड्यांवरती लेअर तयार करतं आणि ते हिरड्यांना पॅक व्यवस्थित पकडून ठेवतं दातांना. त्यामुळे दात खराब होत नाहीत, दात हालत नाहीत, पडत नाहीत. ह्याच्यासाठी आहे. मिरी कशासाठी असते माहिती आहे? बरीच लोक म्हणतात पोटात साफ व्हायला. तेवढंच माहिती आहे. यांना काय आता आलतं तोंडात माझ्या, हागायचं नाही, ह्याच्याशिवाय दुसरं काही येत नाही म्हणून काय सांगायचं. मिरीमुळं पोटा साफ होतोच, पण मिरीमुळं अजून एक गोष्ट होते. तुम्हाला माहिती आहे का? वरती ज्यावेळेस आकाशात ससाना उडतो, घार उडते बघा वरती, त्यावेळेस खाली त्यांना कसं काय दिसत असेल व्यवस्थित? किती तीक्ष्ण नजर असेल. लांब न दिसते म्हणजे जवळ दिसायला नाही पाहिजे, हा नियम आहे, बरोबर आहे ना? पण त्याला जवळ आल्यावर पण दिसतं. कशामुळे असते? ते काय खातात ना, त्या मिरी खातात, मिरी. आणि मिरीमुळे डोळे छान राहतात बघा. ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत त्यांनी थोडंसं मिरीचा काढा करायचा, थोडासा, पाव चमचापेक्षा कमी, रोज थोडा थोडा रात्री घ्यायचं. डोळ्यांचे विकार कमी होतात. काचबिंदू, मोतीबिंदूचा त्रास फ्युचर लाईफमध्ये आपल्याला कमी होतो. करून बघा. डोळ्यांवरती पडदा आलाय, जाळे आले, दिसायला कमी झालंय, ब्लर दिसायला लागलंय, मिरी तुम्हाला यातून बाहेर काढू शकते. त्याचबरोबर संत्र्याची साल सुद्धा तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकते. संत्र्याची साल घ्यायचं, पाण्यात टाकायची तुकडे करून. आपण बघा की लहानपणी संत्री खाल्ल्यानंतर ते डोळ्यात पिळायचं, माहितीये का? पाणी यायचं, डोळे स्वच्छ व्हायचे. ती संत्र्याची साल घ्यायची ताई आणि ती पाण्यामध्ये, थोड्याशा पाण्यामध्ये टाकायची. हे पाणी थोडं कडक उकळवायचं, थोडंसं आटल्यासारखं झालं की थांबवायचं आणि वस्त्रगाळ करून घ्यायचं. थोडंसं ते नॉर्मल रेंजला आलं ना, म्हणजे कोमटपेक्षा पण खाली आलं की डोळ्यात 2-2 थेंब वस्त्रगाळ करून टाकायची. बस बघा, आठवड्यातून एकदा करा. चष्मा गिष्मा सगळा गायब होऊ शकतो तुमचा. करून बघा. काय खर्च आहे सांगा बरं याला? खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात या. डोकेदुखीचा त्रास आहे, माणसं काय वाटेल ते करतात. डोकेदुखी आपण सेकंदात घालवू शकतो, 30 सेकंदात. डोकेदुखीचा त्रास आहे ना, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, 30 सेकंद शांत बसायचं, त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या डोकं दुखायचं थांबते.
करून बघा. ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याला करता येण्यासारख्या. लूज मोशन सुरू झालंय, थांबतच नाही. मेथीचे दाणे चमचाभर जिभेवरती ठेवायचे, कोमट पाण्याबरोबर गिळायचे. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला बंद. करून बघा ह्या गोष्टी. बऱ्याच लोकांना बघा अंगावरती खाज सुटणे, जखमा होणे, जखमा लवकर बऱ्या न होणे. या लोकांनी पेरू आणि मध मिक्स करून खायचं. आता कोण तर म्हणा मला शुगर आहे, मग कसं चालणार? मर तिकडे, डोक्यात ठेवू नको शुगर. खरंच की अहो हे शंकेनच जास्त झालंय. हे तपासणी केल्यावर ह्याला कळालं की शुगर आहे. त्याच्या अगोदर काही खात होत. अज्ञानात सुख आहे. मायबापू पाया पडून सांगतो, अज्ञानात सुख आहे. आणि जास्त खोलात गेला की चूक आहे. गाळ झाकालाय तुमच्या. त्यामुळे थोडक्यात लक्षात ठेवायचं. थोडं जास्त शरीराचे लाड करू नका, जास्त आजारांचं कौतुक करू नका. शरीराचे जेवढे लाड करणार सोप्यावरती ठेवायचं, याला निवांत गादीवरती, एवढी जाड गादी त्याच्यावर झोपायचं. मग काय होणार? हे मसल्स डिस्टर्ब होणार ना. म्हणून तर सांगतोय महिन्याला मसाज कोण करते विचारलं ना, तेवढ्यासाठी विचारलं मी. त्याच्यासाठी ते मसल स्ट्रॉंग करण्यासाठी ते मसाज गरजेचा असतो. महिन्यातून एकदा तरी करत चला, खूप फायदा होतो त्याचा. बघा त्वचा चांगली राहते. खूप साऱ्या गोष्टी आहेत, मी सांगत राहीन हळूहळू. तर अशा पद्धतीने आपण चांगलं, ह्यांना ज्यांना जखमा होतात, अंगावर खास सुटते, ज्यांना काय काय त्रास होतो, तर खरोखर मध आणि पेरू पूर्ण पिकलेला घ्यायचा, मध मिक्स करायचं त्याच्या घरामध्ये, थोडं अर्धा पेरू घ्यायचं, त्याच्यात ते अर्धा पाऊण चमचा घालायचा, मध मिक्स करायचं, खायचं. जखमा लगेच बऱ्या होतात, अंगावर येणारी खास लगेच थांबून जाते. करून तर बघा. ज्यांना कोणाला पित्तामुळे चट्टे उठतात अंगावरती, पित्ताशयात खडे आहेत म्हणून सांगितले असतील, शक्यतो करून डोक्यातनं आजार काढा. शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील, पण डोक्यातनं आजार काढायचे. त्याच्यावर पण बोल. जर पित्तामुळे जर चट्टे वगैरे उठत असेल, सारखं पित्त उठत असेल, सारखं पित्ताचा त्रास होत असेल, पित्ताचे खडे आहेत म्हणून सांगितलं असेल, तर कडीपत्त्याचा पाला घ्यायचा, कडीपत्त्याची पानं घ्यायची, त्याचा काढा करायचा. कडीपत्ता माहिती आहे ना, स्वयंपाकात असतो बघा. पोह्यामध्ये घातलं की आपण तो काढून बाजूला टाकतो आणि पोहे खातो. पोह्यामुळे सगळ्यात जास्त पित्त होतं असं म्हणतात. कडीपत्ता त्यामुळे त्यात घालतात. तो घातला की पित्त होत नाही, पण आम्ही तर खात नाही. तर कडीपत्त्याचा काढा करायचं. सर्वसाधारण अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी. पीत राहिला तरी दिवसातून एकदा प्यायचं. सकाळी प्या, दुपारी प्या, संध्याकाळी प्या, कधी प्या. असं विचारू नका की अनाशीपोटी पिऊ का, कधी पिऊ, हे करू ते करू. कधी घेतलं तर आपलं काम चालू असते बरं का. बऱ्याच लोकांना गैरसमज आहेत, अनाशीपोटी घ्यायचं, आयुर्वेदिक औषध अनाशीपोटी घ्यायचं. असं काही नसतंय. कधी घेतलं तरी ते आपलं काम चालू करते, हे लक्षात ठेवा. अजून सांगतो, हे मेंदू जो आहे ना, तो शरीराचा मालक आहे. मान्य आहे की नाही? जे मेंदूत आहे ते शरीर काम करतं. मेंदूनं ऑर्डर दिली हितनं उडी मार तरच मारणार, नाही तर मारणार नाही. बरोबर आहे ना? मेंदू नको म्हणला, मारणार आहे का उडी? रस्त्यात खड्डा दिसला बाजूनं जा, रस्त्यात खड्डा दिसला बाजूनं जा. कोण सांगते तुम्हाला? मेंदू सांगतो. म्हणजे मेंदू सांगतो ते शरीर ऐकते की नाही? जर आजाराचे विचार जर मेंदूत असतील, शरीरात येणार की नाही? मेंदूतनच काढायचं. शुगर आणि बीपी शरीरातनं ऑटोमॅटिक निघून जाते. करून बघा फक्त, आणि भरोसा ठेवा स्वतःवरती. हे यांना भीती जास्त असते. कसली भीती? नाही ते सांगितले बरोबर आहे, तर हाय ना शरीरात. मेंदूतनं काढून कसं जाईल? अहो मेंदूत आहे म्हणून शरीरात आहे. मेंदूतनं काढा, शरीरातून निघून जाईल. ह्याच्यासारखा सोपा मार्ग नाही बरं का औषध मुक्त होण्याचा. खूप महत्वाचा पॉइंट आहे की तुम्ही मेंदूतूनच विचार काढायचे आजाराचे. बस जे व्हायचं आहे ते होणार आहे. जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होणार आहे. तुम्ही मरणार आहे हे वेळ ठरलेले आहे. तुम्ही खाली यायच्या अगोदर वरती राजीनामा लिहून घेतलाय, मग तुम्हाला खाली पाठवलंय, नाही तर तुम्ही काय वर गेला नसता. बरोबर आहे. कोण किती वर्ष जगणार, किती वर्ष राहणार? आणि तुम्हाला मरायला बीपी शुगरच कशाला व्हायला पाहिजे? ऍक्सिडेंटनं पण मरू शकता ना. मरायसाठी तुमचं कारण ठरलेलं आहे आधीच. म्हणून विनंती करतो, डोक्यातनं फक्त विचार काढा आजारांचे. बाकी तुम्हाला जास्त काय करायची गरज लागेल नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. डोक्यातनं काढा, शरीरात येणार नाही. नाहीतर हे सारखं आपलं
काय करायचं बाई, आठवण काढली की एखाद्या पाहुण्याचा फोन तर येतो का नाही कमीत कमी, तसं आठवण काढली की 100% 350-400 राहू दे, 200-250 का असं शुगर येणारच. आठवणच काढायची नाही. बस चांगलं काहीतरी आठवा, परमेश्वराला आठवा, शांत राहा, थोडं मेडिटेशन करा, अध्यात्म थोडं बघा, संस्कार बघा, संस्कृती बघा, असं काहीतरी बघा, मुलांना चांगलं काहीतरी सांगा.